सांगून मला अभंगाकडे यायचंय। जोग महाराज जेव्हा पुण्यामध्ये राहायला होते त्यावेळेस त्यांची कीर्ती इकडं तिकडं पसरलेली होती। गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून महाराज फिरायचे। एका दिवशी दुपारच्या वेळेला एक भला मोठा सेठ सावकार महाराजांकडे आला। या आदरातिथ्य झाल्यानंतर हात जोडून तो महाराजांना म्हणू लागला, महाराज आपलं खूप नाव आहे, आपली खूप ख्याती आहे, आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की आमच्या नगरमध्ये जो आमचा वार अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामध्ये आपल्या कीर्तनाची तारीख द्या। कुठली तारीख पाहिजे, तिथी वगैरे त्या माणसाने सांगितली। आणि मग जोग महाराजांनी पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की जी तारीख त्याला हवी आहे ती तारीख अगोदरच कोणाला तरी दिलेली आहे। महाराजांनी सांगितलं, क्षमा करा, ज्या तारखेला आपला माझा नियम पाहिजे तुम्हाला, ती तारीख तर माझी अगोदरच गेलेली आहे, मी नाही येऊ शकत तुमच्याकडे। अहो महाराज, खूप मोठा सप्ताह आहे, खूप मोठी दक्षिणा आम्ही तुम्हाला देऊ, खूप मोठा कार्यक्रम आहे, खूप आतुरतेने इच्छेने मी तुमच्याकडे आलोय, एवढी सेवा तुम्ही आमच्या इथे येऊन करा। जोग महाराजांनी हात जोडल्याने सांगितलं, नाही, एकदा मी माझी तारीख दिली, नियम दिलाय, नाही मला बदल करता येणार। असं म्हटल्यानंतर गिरीसर त्या माणसाने आपल्या खिशामध्ये हात घातला आणि कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल समोर ठेवलं। ऐका बरं, समोर ठेवलेल्या त्या बंडलकडे बोट दाखवून तो सेठ सावकार म्हणत होता, महाराज पूर्ण 1,00,000 रुपये आहेत, हे 1,00,000 रुपये मी याच क्षणी तुम्हाला देऊ करतो, आता तरी कमीत कमी आमची तारीख लिहून घ्या। जोग महाराजांनी त्या पैशाकडे पाहिलं, रागाने डोळे लाल झाले, पण तरी सुद्धा संयम बाळगून महाराज म्हटले, आत्ताच्या आत्ता हे उचला आणि माझ्या घरातून चालते व्हा, नाही मी येऊ शकत, नाही सेवा करू शकत। अहो महाराज, 1,00,000 रुपये आहेत, हे तुम्हाला मी देण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत, घ्या ना पैसे। महाराज म्हणतात, नाही, चालते व्हा, पैसे घ्या आणि निघा। शेवटी रागाने त्याने ते 1,00,000 रुपये घेतले, आपल्या खिशामध्ये ठेवले आणि दरवाजाच्या बाहेर आला। आता ऐका, बाहेर जात असताना मात्र शांत गेला नाही, दरवाजामध्ये गेल्यानंतर परत पाठीमागं फिरला आणि जोग महाराजांना म्हणू लागला, महाराज अहो 1,00,000 रुपये मी तुम्हाला देऊ केलते, जगात किती जरी फिरलात ना, असे 1,00,000 रुपये देऊ करणारा सावकार तुम्हाला कुठं भेटणार नाही। काय शब्द आहेत, नीट ऐका, किती जरी फिरलात ना, संबंध महाराष्ट्रात असे 1,00,000 रुपये देऊ करणारा तुम्हाला सेठ सावकार मिळणार नाही। त्याला दिलेलं उत्तर किती गोड आहे बघा। जोग महाराज म्हणले, राजा अरे 1,00,000 रुपये देऊ करणारे सावकार महाराष्ट्रात मला भरपूर मिळतील, अरे 1,00,000 रुपये देऊ करणारे सेठ मला भरपूर मिळतील, पण दिलेल्या 1,00,000 रुपयाला लात मारणारा विष्णुबुवा जोग तुला भारतात मिळणार नाही। विठाला विठाला विठाला।